कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते करदर्शनम. अरे उठा रे, झोपून राहिला तर सूर्य येईल डोक्यावरती. उठा भाई, भाई उठ 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 उठ. अरे गजर होऊन 15 मिनिटं झाली. गजर आत्ताच झाला रे. अरे मग काय, गजर झाल्यावर उठायला नको लगेच. उठ आणि आवर. आणि हे बघ, कणिक भिजव, पोळ्या करायला घे, नाही तर ऑफिस मध्ये फक्त कोशिंबीर आणि भाजी खाऊन राहायला लागेल मला डब्यामध्ये. आणि हे बघ बाबा, त्या पोळ्यांमध्ये माझ्या तरी निदान तूप कमी घाल, नाही तर पुऱ्या करतोस पुऱ्या, कळलं ना? पिंट्या पिंट्या, अरे उठ, चल उठ. नळ चालू कर, टाकीचा, आणि टाकी भरून घे. पाणी गेलं नंतर नळाचं तर बंबामध्ये तुला घालीन आणि पेटवीन, लक्षात ठेव. आता उठतोस तर आपण तर सोटा आणू. उठ चल. बंधू बंधू, अरे उठ रे बाबा, चल चहा कर, म्हणजे तरतरी येईल जरा. कदम साहेबांनी चहाचा मसाला दिलेला आहे, तो घेतला की रोग प्रतिकारक शक्ती वाढते, एनर्जी राहते दिवसभर, असे साहेब म्हणालेले आहेत. पण तो नुसता खाऊ का आता? चहात घालून खायला हवा ना. त्यासाठी तुला उठून चहा करायला हवा. उठ पटकन, नाही तर उशीर होतोय. बंधू अरे उठ रे. मी माझ्या बायकोची साथ आयुष्यभर देणार आहे. ती जर या घरातून निघणार असेल तर मी सुद्धा या घरातून कायमचा निघून जाईल. नाही, ह्या सगळ्या जुन्या सवयी आहेत ना, ह्या आता मोडून टाकल्या पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा एक गोष्ट, आता नादामध्ये माझ्या हातून जी चूक झाली ती तुमच्या हातून होऊन देऊ नका. ह्याच्या पुढे ह्या घरामध्ये बंधूचं नाव काढायचं नाही, त्याचा विषय सुद्धा होणार नाही. दादा असं काय करतो? उठतो मी लवकर, लागतो तयारीला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हो जी, आप ठीक हो ना? हाँ ठीक हूँ. क्यों? नहीं नहीं, अब तक ना आप एकदम चैन से सो रहे थे, एकदम से घबराकर हड़बड़ा गए. कोई सपना देखा क्या दादा का? हे स्वप्न बघायचं ना तर माझं, तुझं आणि बिल्लूचं बघीन. दादाचा कशाला बघीन? माझा काय संबंध त्याच्याशी? हे बघ गुल्लू, त्याचं आयुष्यात तोंड पण बघायचं नाही ना, त्याचा विचार पण करणार नाही मी. त्याची स्वप्न कसली बघायची? मुझे आप मुझे समझा रहे हो या खुद को? मैं किसी को कुछ समझा नहीं रहा हूँ, मैं चाय बनाने जा रहा हूँ. ओ जी, ये तो बताओ कि अपने भाइयों को दिमाग से निकाल दोगे, दिल से? दिल से कैसे निकालोगे? एकूण 21 पोळ्या. आप्पांच्या 2, दादाच्या 3, आदित्यच्या 3, चईच्या 2, पिंट्याच्या 5, माझ्या 3, बंधूच्या 3. गोमला सगळ्यांबरोबर बंधूच्याही पोळ्या मोजल्या. आता मनात धरल्याच आहेत पोळ्या, तर ज्या भावासाठी धरल्या होत्या त्याचा हातही धरा ना. काय बोलतेस काय तू? मलाही नीट माहिती आणि तुम्हालाही नीट माहिती मी काय बोलतेय ते. हा, पोळ्यांबद्दल बोलतेस ना तू? अगं पिंट्यासाठी बनवल्यात त्या. पिंट्या मामा 5च पोळ्या खातात. नाही, त्यांनी मनात आणलं तर 12ही खाऊ शकतो. भाई मामा सोडा ना आता हे सगळं, किती ताणून धरताय. ठीक आहे, बोलू नका, पण ऍटलीस्ट त्यांना तुमच्या हातच्या पोळ्या तरी खाऊ द्या. त्याच्या समोरही जायचं नाही असं ठरवलंय आम्ही. पण मी तसं काहीच ठरवलं नाही, त्यामुळे मी त्यांच्या समोर जाऊ शकते. हा, तुला काय वाटेल ते कर तू. नक्की? हो नक्की. ग्रेट. मग मी एक काम करते, मी बंधू मामांना या पोळ्या नेऊन देते आणि त्यांना सांगते की भाई मामांनी तुमच्यासाठी प्रेमाने बनवल्यात आणि त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला नेऊन द्या. हे काही सांगू नकोस तू. पण तुम्ही म्हणालात मला हवं ते मी करू शकते, हो ना? पण काय? काही नाही, काही नाही. मग नेऊन देऊ ना बंधू मामांना पोळ्या? जी 6 कप चाय? हाँ, यहाँ तो बस हम 2 लोग हैं, इतनी चाय किसके लिए बनाई? हम दोनों पी लेंगे. सच बोलो, ये चाय अपने अपने भाइयों के लिए बनाई ना? मी आहे ना लहानपणापासून असं एकत्र कुटुंबातच वाढलो, त्यामुळे असं एकट्या दुकट्याने काही करणं त्याची सवयच नाही मला.
जे काय करायचं ते एकत्र करायचं, सगळ्यांसोबत आणि सगळ्यांसाठीच जे काय बनवायचं ते. 1-2 कप चहा माझ्या बाप जन्मात मी कधी बनवला नाही, आणि जेव्हा कधी बनवला ना तर तो फसला. मला आहे ना असं एक 6 ते 8 कप चहा बनवायचं प्रमाण मला माहिती आहे, आणि तसाच चहा माझ्या हातून चांगला होतो, आणि तसाच दादाला. चुप क्यों हो गए? बोलो. दादा को पसंद है इसलिए ये चाय बनाई ना 6 कप, है ना? मी कशाला दादाच्या आवडी निवडी बघू. हा चहा मला आवडतोय म्हणून मी बनवला. तुला नकोय का? नको असेल तर. नाजी ना, आपके हाथ की बनी चाय और मैं ना पीऊं, ऐसा कभी नहीं हो सकता. हाँ, पर मैं तो 1 ही कप चाय पीऊंगी. बाकी की चाय का क्या करेंगे? जे मी या पोळ्यांचं करतेय. गिव्ह अँड टेक. खूप मिस करताय ना तुम्ही घरच्या माणसांना. घरची पण काही माणसं तुम्हाला खूप मिस करताय. कोण? भाई मामा. भाई मला मिस करतोय? हो, त्यांनी तुम्हाला डब्यासाठी म्हणून या पोळ्या सुद्धा पाठवल्या आहेत. बंधू मामा, अहो एकदा खाऊन तर बघा. या पोळ्यांची चव आणि त्यातलं प्रेम पाहून तुम्हाला कळेल की माझ्या हातचं नाहीये, भाई मामांच्या हातचं आहे. शक्यच नाही. बंधू मामा, या पोळ्या घ्या खरंच, आणि आता पटापट रेडी व्हा. आणि दादा मामा ऑफिसला निघतील ना, त्यांच्या बरोबर तुम्ही सुद्धा निघा, त्याच रिक्षाने नेहमी सारखे. सई, आता रिक्षाचं सोड, मी आणि दादा एकमेकांसमोर येणार नाही आता. ठीक आहे, जैसी आपकी मर्जी. पण आता एवढ्या चहाचं काय करणार? वेस्ट थोडी ना घालवणार आहोत. द्या, मी ना हा चहा नेऊन तुमच्या भावांना देते. तसंही दादा मामांचा दिवस तुमच्या चहाशिवाय सुरूच होत नाही. आधी सुरू होत नव्हता, आता सगळं बदललंय ना. आज असून दादा माझ्या हातचा चहा पिणारच नाही. तू का नको ते काही प्रयत्न करू नकोस, तू उगाच चिडेल. कदाचित आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्या हातचा चहा पिऊन झाली नाही, यामुळे चिडतील ते. रे चहा आणा की रे. अरे चहा आणा, चहा. का तर सकाळचा चहा सुद्धा टपरीवर जाऊन प्यायला हवा. अरे पिंट्या, भाई, आदित्य गेले कुठे सगळे? चहा आणा. अरे काय 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 झालंय? काय ओरडायला तुला? चहा कुठे सकाळचा? मला काय माहित? तुला काय माहिती म्हणजे? तू स्वयंपाक करत होतास ना? स्वयंपाक करायची टन माझी आहे, पण चहाची नाही. पिंट्याला तरी सांगायचं ना चहा करायला तेवढं. काय 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 पिंट्या सकाळपासून घर झाडत होता, तरी कोणी बघितलं नाही. आणि हवा होता चहा तर आधी सांगायचं, केला असता मी. सांगायला कशाला हवं? काही गोष्टी स्वतःहून करायची अक्कल नको? अरे अक्कल आहे, पण माझ्या हाताला चव नाही ना. माझ्या हातचा चहा आवडत नाही तुला. तुला ते बंधू. हा बस पुरे. एक माणूस काय घरातून गेला, सकाळच्या साधी चहाची वेळ सांभाळता येत नाही लोकांना. कुणीतरी घ्यायला नको का त्याची जबाबदारी स्वतःहून? ठीक आहे, मी बनवतो चहा. तुलाही हवा मी बनवून आणतो चहा. चहा 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 घ्या. घ्या, अद्रकवाली चहा आहे. अरे घ्या ना, नाहीतर गार होईल सगळा चहा. पण हा चहा तू बनवलास कधी? तू काय बाहेर ना आणलास का काय? हो, स्वयंपाकघरात तर मी होतो. का बाहेर अंगणात चुलीवर का बंबात केलास चहा? मामा, तुम्हाला चहाशी मतलब आहे ना. आणि मला माहिती आहे तुमच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय होत नाही, त्यामुळे घ्या. हा,
अप्रतिम. पण हा चहा तू केलेला नाहीस. नाही दादा मामा, माझ्याच हातचा आहे. मीच नाही का आणून दिला तुम्हाला? नाही, आणून तू दिला असलास तरी हा चहा बंधूने केलेला आहे. अगं, तू ह्या घरामध्ये येऊन अजून जेमतेम वर्ष सुद्धा झालेलं नाही. मी जन्मापासून या घरामध्ये राहतो, या माणसांबरोबर राहतो. यांचे स्वभाव, यांचे तरा, यांचं सगळं कोळून पेलेलं आहे मी. आणि बंधूच्या चहाची चव तर मी विसरूच शकत नाही. नुसत्या चवीवरनं ओळखलं मी की तू खोटं बोलतेस. बरोबर आहे तुझं दादा मामा. नाही, कदाचित हा चहा बंधू मामानेच केला असेल. मे बी त्यांनी प्रेमाने इथं पाठवलं असेल आपल्यासाठी. मग आपणही एखादा दिवस प्रेमाने तो प्यायला तरी चालेल की? अजिबात नाही. त्याचा हातचा चहा काय, पाणी सुद्धा प्यायची आमची इच्छा नाही. आणि इकडे दादा, ज्या माणसाला या घरातून हद्दपार केलंय, मनातून हद्दपार केलंय, त्या माणसाचं नाव, विषय सुद्धा या घरात नको. संपर्क तर अजिबात नको. तुम्हाला दोघांना जर का त्याचा एवढा पुळका येत असेल ना, तर तुम्ही दोघं जाऊन राहा त्याच्याबरोबर गॅरेजमध्ये कायमचे. आता बंबट तरी पेटवलाय का आहे तसाच. एक काम करत नाहीत कुणी धड. अरे तू स्वतःच बंबासारखा पेटलायस. तुला गरम पाण्याची काय गरज आहे? ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए. आपने ठंडे पानी से नहा लिया? अरे ठंडी पानी से नहा इसलिए तो गाना गा रहा हूँ. तो गर्म पानी नहीं मिलेगा? गॅरेज मध्ये गरम पाणी. अरे घरातला गिजर त्या पिंट्याला महागात पडलाय. इथे जर गॅरेज मध्ये गिजर लावायचं म्हटलं ना तर त्याला 1 महिनाभर तरी वडे आणि भजी खाणं थांबावं लागेल. हाय रब्बा, तो मेरा क्या होगा? तुला वडे आणि भजी पाहिजे? ना जी, मैंने गर्म पानी चाहिए नहाने वास्ते. तुझे पता है ना, मैं ठंडे पानी से नहीं नहाती जी. ठंडे पानी से नहाती हूँ तो जुकाम हो जाता है. तो जुकाम हो जाता है ना तो सर फटने लगता है. जो सर फटने लगता है ना तो दिमाग नहीं चलता. और जो दिमाग चलता, भगवान दिमाग वर जोर मत डाल. मैं हूं ना. जरा इथं थांब, मी गरम पाणी घेऊन आलोच. दादा तू घे, मी नंतर घे. नाही असू दे, घे तू. आणि पाणी तुझ्यासाठी तापलंय, तू घे. नाही, नको नको. बादली तू आधी ठेवलीस ना, तू घे. अरे मी घेतली ना काढून. घे तू. नको, मी वाट बघेन बंब तापायची. घे तू. अरे दादा तुला आंघोळीला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होईल. असू दे, पण माझ्यामुळे तुला उशीर व्हायला नको ना उगाच. त्याची तू काळजी करू नकोस. माझी आंघोळ झाली. मग कशाला आलास पाणी घ्यायला? ते तिच्यासाठी. अरे बापरे, मग तर मला अजिबात नको पाणी. तूच घे. अरे दादा कशाला अडून बसतोस? घे म्हटलं ना पाणी. नको रे, मी असं कोणाचं काही हिसकावून घेत नाही. अरे हिसकावून घेण्याचा काय प्रश्न आहे? मी म्हटलं ना घे म्हणून. नाही, पण मला कुणाचे उपकार नकोच आहेत. आणि तुझे तर उपकार अजिबात नको बाबा. आतापर्यंत केलेस ना तेवढे खूप झालं. अरे त्यात उपकार कसले आलेत? तुला कडकडीत गरम पाणी लागतं ना म्हणून म्हटलं. दिवस केली थंड पाण्याने आंघोळ तर लगेच काही कुडकुडून मरत नाही मी. दादा मरणाच्या अभद्र गोष्टी करण्याची काही गरज नाही. हे बघ, काय बोलायचं आणि काय नाही ना ते मी ठरवेन. तू नाही ठरवलंस तुझ्या आयुष्यात काय करायचं काय नाही ते. अरे दादा उगाच कशाला खाजवून खरूच काढतोस? तुला भांडणच करायचं आहे का? तर मला काहीच करायचं नाहीये. आता तर मला आंघोळ सुद्धा करायची नाही. दादा तू जर आंघोळ केली नाहीस तर तू ऑफिसला जाणार नाहीस आणि थंड पाण्याने आंघोळ केलीस तर तुला त्रास होईल. मला तुझी काळजी वाटते म्हणून म्हटलं. तुला जर का खरंच माझी काळजी असती ना तर नसत्या भानगडी केल्याच नसत्यास.
स्वतःच्या मनावरती आवर घातला असतास त्याशी लपून छपून लफडी केली नसतीस. दादा वर घाणेरडे शब्द वापरू नकोस. मी भानगडीन लफडी केलेली नाहीये. ते मला समजू दे ना. पण अरे तुझ्या न वाटण्याने सत्य बदलणार नाहीये. हो 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 हो, आता सत्य आणि असत्याच्या बातात तू तर मारूच नकोस. तुला तशी जाणीव करून दिली. कसली जाणीव? हेच की गुलप्रीत माझी बायको आहे आणि आमचं रितसर लग्न झालंय. हो, पण सगळ्या जगापासून लपून त्याचं काय? त्यालाही कारण तूच आहे. हा, झालं. शेवटी सगळ्याला कारण कोण? तर दादा. आपल्या चुकांचं खापर फोडायला कोणतरी पाहिजे की नाही? तो कोण आहे? हाय बकरा दादा. आतापर्यंत केलंय तुझ्यासाठी. तुला लहानाचा मोठा केला, वाढवला, प्रेम दिलं. हे सगळं चूक केलं बाबा मी. आणि ही चूक कोणी केली? दादानी. बरोबर आहे. अरे दादा मला असं म्हणायचं नाही. आवाज वाढू नको माझ्यावरती. अजिबात बोलू नको जास्त. नवरा बघून मी तुझं. हा, काय करताय? मी कुठे काय करतोय? मी सुद्धा काही करत नाहीये. हो का? मग एकमेकांवर ओरडाआरडा काय मज्जा म्हणून करताय? ही काय कुस्तीची टुर्नामेंट चालू आहे? हा साध्या आंघोळीच्या पाण्यावरून उगाच वाद वाढवतोय. मी बघितलंस? परत चूक माझीच. एक मिनिट. अंघोळीच्या पाण्याचा प्रश्न आहे ना फक्त? एक मिनिट. हे तुमचं पाणी आणि हे तुमचं पाणी. दोघांनाही 50-50. ओके? पाण्यासारखी ना सुख दुःख सुद्धा अशी शेअर करायला हवी, वाटून घ्यायला हवी. थोडक्यात एकमेकांना ऍक्सेप्ट केलं ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हा, फक्त मनाची तयारी असायला हवी. माझी आहे याची नाही. आणि असाच वागत राहिलास ना तर आयुष्यात तयारी होणार नाही माझी. सई, मला वाटत नाही यांच्यातलं कुणीही माघार घेणार. आता काय करायचं? हे दोघे जण ऑफिसला एकत्रच जातात ना रोज? जायचे तरी आता जातील का देव जाणे. जातील. आपण जायला लावूया. ऑफिस तक का सफर साथ में करेंगे तो सफरिंग कम हो जाएगी. क्या है लस्सी? ना जी, दूध है. मैं आपके लिए कुछ बना नहीं सकी और ना कुछ बना के आपको खिला सकी. पूरा दिन आपको काम करना है ना जी, इसीलिए दूध पी लो. और ना इस दूध के साथ ना अपना गुस्सा भी पी लो जी. थोड़ा दिमाग ठंडा करके ना जाते जाते दादा को सॉरी बोल देना. अरे मेरी कोई गलती नहीं है तो मैं क्यों सॉरी बोलूं? चाहे गलती किसकी भी हो, सॉरी बोलने से कोई छोटा नहीं हो जाता. देखा जी, सॉरी बोलने से ना बड़ों का दिल पिघल जाता है. देखा जी, आप भी गुस्से में हो, दादा भी गुस्से में है, और गुस्से की वजह से आपका दिन भी बुरा जाता है, उनका भी बुरा जाता है. तो एक छोटी सी सॉरी बोल देने से अगर दोनों का दिन अच्छा चला जाए तो कौन सी बुरी बात है? और ऐसे ही ना एक एक दिन अगर हम अच्छा करते जाएंगे ना तो हमारी पूरी जिंदगी अच्छी बन जाएगी जी. हाँ, देखा जी, चाहे आपका दिल टूटे या मेरा, कोई गल नहीं जी, पर आप ना इस घर से रिश्ता मत तोड़ना. दादा मामा, दादा मामा, तुझी पाण्याची बाटली तिथं ओट्यावरच राहिली होती. विसरलो. तसंच इतरही काही गोष्टी विसरलास तर छान वाटेल रे आम्हाला. विसरून जाणार आहे सगळं. सोड ना आता राग. हे बघ, मला माहितीये जे काही झालं ते खूप मोठं, खूप खूप धक्कादायक होतं. पण मला हेही माहिती की तुझं बंधू मामावर किती प्रेम आहे. हे बघ, तो समोर आला तर प्लीज रागराग करू नकोस ना. तुझ्या साईडने मिटवून टाकायचा प्रयत्न कर ना. ए रिक्शा, ए रिक्शा, ए रिक्शा, रिक्शा रुको, रिक्शा. हम बताते तुम कहाँ जाने का. हाँ, चलो वहां पे जाते. तुम मीटर डालो, चलो.